भाषेमध्ये ते म्हणजे दर्पण या नावाचं पहिलं वर्तमानपत्र हे जन्मास आलं, ते म्हणजे जांभेकरांनी. आणि त्यांच्या प्रित्यार्थ किंवा त्यांच्या स्मरणार्थ जो दिवस आजचा पाळला जातो तो म्हणजे पत्रकार दिन. पत्रकार दिन. आणि अशा या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये आपल्या परिसरातीलच शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी मुडगुले हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांपर्यंत समाजातल्या स्तरापर्यंत ज्या ज्या पद्धतीने शांत बसून द्यायचंय इकडे करावं. त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रत्यक्ष आमच्या विद्यालयातील मुलांना संस्कार या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती. बहुत जणांशी आधारो अर्थात श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील तुम्ही मर्द मराठे जर शांत बसा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मारावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता तुम्हाला कुठं छत्रपती शंभूराजा सारखं मारायचंय? तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचंय. मी तुम्हाला पहिलं सांगितलं मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. आता तुमची बरीच मुलं सहलीला गेली आहेत. तुमच्या शाळेतलं सगळं वातावरण मला कळलेलं आहे. तुमच्या शाळेतलं सगळं संस्काराचं वातावरण मला कळलेलं आहे. लहान लहान मुलं, आपण पेपरला दररोज बातम्या वाचतो. लहान लहान मुली व्हायरल होतात. एखाद्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं फसवले जातात. मोठ्या मोठ्या मुलींना मोबाईलचे आमिष दाखवले जातात. त्यामुळं मी आज फक्त मुलांसाठी महाभारत आणि मुलींसाठी रामायण सांगणार आहे. मुलांनो, आजकाल थोडस मोठं झालं की मुलांना वाटतं आम्हाला शिंग फुटतात. शिंग फुटल्यावर ती गोऱ्यासारखी वाफायला लागतात. आणि वापरल्यावर त्यांना आकळण्यासाठी फक्त संस्कार, संस्थांचे विचार. मुलांसाठी पहिलं महाभारत सांगतो. बरीचशी मुलं सरांचं ऐकत नाहीत, बापांचं ऐकत नाहीत, शिक्षकांचं ऐकत नाहीत. त्यांना असं वाटतं 9वी 10वी 8वी मध्ये गेलो, त्यांना असं वाटतं आम्ही फार मोठे झालो, आम्हाला फार शिंग फुटली. मुलांनो, एक असाच मुलगा होता 12वी मध्ये गेला. 12वी मध्ये गेल्यावर त्याचा बाप नेहमी त्याला तो ऐकायचा नाही. बाप म्हणायचा, अरे काय गाढवा, तुला काय कळतं का? काय ही चप्पल वाकडी तिकडे ठेवली, तुला काय अक्कल आहे का? अरे सायकल सरळ कर, तुला अक्कल आहे का? नळ सारखा चालू ठेवलो, गाढवा गधड्या, लाईटचं बटन सगळी चालू ठेवली आहे. बाप खवळायचा. बाप खवळल्यावर त्या मुलाला राग यायचा. बाप खवळल्यावर मुलाला राग यायचा. त्या मुलाने ठरवलं, अरे बापाचं किती दिवस बोलणं खायचं, असं करतो. आता 12वी झाली ना कुठेतरी नोकरी पकडतो आणि मग एखादी छोकरी शोधतो आणि तिकडेच मरतो. त्या मुलाला बापाचा राग यायचा. बाप सारखं वाटायचं, काय अरे तुला शिस्त. आता 12वी झाली, त्या मुलाची 12वी झाली आणि 12वी झाल्याच्या नंतर ते पोरगं काम शोधायला लागलं. आता नुसत्या 12वीला कुठे काम मिळणार आहे का पटकन? परंतु एक MIDC चालू होती. ते भटकलं, त्याला काय काम मिळालं नाही. त्याच्या बापाला कळलं, अरे हे मुलगा माझ्या मला वैतागलंय. आणि मग वैतागल्यामुळं काम शोधतंय. बापाला माहित होतं की MIDC कंपनी चालू होती. बापानं आईला सांगितलं, त्याला सांग तिकडे जा परस्पर. आणि मग ते पोरग आईने सांगितलं तिकडे जा म्हणलं. ते पोरग गेलं आणि तिथं गेल्याच्या नंतर मोठी कंपनी होती, मोठं गेट होतं. त्या गेटच्या आतमध्ये सडकच्या कडेला गेट होतं. गेटच्या आतमध्ये त्या पोरानं जसा प्रवेश केला तसं त्या गेटच्या कडेला 10-12 नळ पाण्याचे चालू होते आणि अख्खं पाणी चाललं होतं आणि ते पाणी सडकावर वाया चाललं होतं. आणि त्यावेळेला ते नळ उघडे पाहिल्यावर त्याला बापाचे शब्द आठवले, अरे गाढवा, तुला काय कळतं का नाही? किती पाणी वाया घालवतोस, पाण्याचं महत्व काय कळतं का नाही? आणि मग ते बापाचे शब्द ऐकले. झटक्यादिवशी त्यानं सगळे नळ बंद केले. बंद केल्यावर आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यावर एक मोठा हॉल होता.
मोठा हॉल होता आणि मोठ्या हॉलमध्ये जसा तो शिरला तसे सगळे पंखे 10, 15, 20 पंखे भार 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 आवाज होता. आणि मग ते त्याला बापाचे शब्द आठवले. अरे काय मूर्खा, तुला कळतं का नाही? नालायक, सगळे पंखे चालू ठेवतो, बापाच्या शिव्या आठवल्या. आणि मग त्या पोरानं त्या सणक्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये करंट पेटला. त्याने सगळे पंखे ऑटोमॅटिक बंद केले. आतमध्ये गेला. आतखोलीमध्ये 15-20 उमेदवार लाईन मध्ये बसले होते. 15-20 उमेदवार लाईन मध्ये बसले होते. आणि लाईन मध्ये सगळे उमेदवार बसले असताना त्यानं पाहिलं. त्यानं जशी एंट्री केली तशी 2-4 पाय पोसणे उलटी पट्टी पडली होती. त्याच्या पायात ते काढलं. आणि मग त्याला बापाचे शब्द आठवले. अरे पाय पोसणी काय, तुला कळतं का नाही? गजड्या सरळ कर गाढवा, तुला काही कळतं का नाही? बापाचे शब्द आठवले. आणि मग त्यानं त्या करंट सरची सगळी पाय पोसणी सरळ केली. लाईटीचे बल्ब बंद केले होते, बाहेर पाणी बंद केलं होतं. आणि त्याच्यामध्ये तो सगळ्याच्या मागे जाऊन बसला. 25-30 उमेदवार होते. 25-30 उमेदवार होते. सगळ्यांचे नंबर आले. प्रत्येकाने इंटरव्ह्यू दिला. प्रत्येक आतमध्ये जायचा. या दरवाजाने गेला, त्या दरवाजाने बाहेर. 1 मिनिटात प्रत्येक जण बाहेर येतात. 25-30 उमेदवार सगळे संपले. आणि शेवटी याचा नंबर आला. ज्यावेळेस याचा नंबर आला त्यावेळेला हा आतमध्ये एंट्री गेला. भीत फाईल सावरत आतमध्ये गेला. आणि जो तसा आतमध्ये त्या इंटरव्ह्यू घेणारे HR मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, कमिशनर सगळे स्टाफ बसले होते. 5-7 स्टाफ उठून उभे राहिले. आणि त्याला नाव विचारलं. त्या नाव सांगितलं. ते नाव त्या लेटरवर लिहिलं. आणि ते अपॉइंटमेंट लेटर त्याच्या हातात दिलं. तो नवरानं बघत राहिला. अरे मला काही प्रश्न विचारला नाही. काय माझी गंमत करतात का काय, थट्टा करतात का काय, त्याला प्रश्न पडला. आणि त्याच वेळेला त्या HR मॅनेजरचा त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह जाणलं. तो म्हणला, तुला असा प्रश्न पडला ना, तुला काहीच विचारलं नाही आणि आम्ही तुला नोकरी कशी काय दिली? तर आमचा इंटरव्ह्यू असा होता. तुला इंटरव्ह्यू न घेता तुला नोकरी दिली. तर आमचा मुळात इंटरव्ह्यू असा होता. आम्ही काय विचारणार नव्हतो. आम्ही गेट पासून तर प्रत्येक हॉलमध्ये CCTV कॅमेरे लावले होते. तुमच्या शाळेमध्ये एका झाडाला CCTV कॅमेरे लावले आहेत. कोणतं पोरग मस्ती करतंय, कोणतं पोरग काय करतंय, हे तुम्हाला 2 दिवसात सगळं चित्रीकरण मिळेल. तर त्यांनी असं सांगितलं का आम्ही प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावले होते. ज्या वेळेला CCTV कॅमेरे लावले, गेट मधून एंट्री केल्यावर म्हणजे जे 25-30 उमेदवार आले होते त्यातल्या एकानंही पाण्याचे नळ बंद केले नाहीत. यातल्या एकानंही लाईट बंद केली नाही. एकानंही पाय पोसणं सरळ केलं नाही. फक्त तूच असा उमेदवार आहेस. फक्त तूच असा उमेदवार दिसलास का तुम्ही ऑटोमॅटिक बंद केलं. तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचे, तुझ्या शिक्षकांचे असे संस्कार आहेत का तू त्यामुळं आमच्या कंपनीचा नक्की फायदा करू शकशील. म्हणून मुलांनो, शिस्त, तुमचे आई वडील, शिक्षक तुमच्यावर राबवत असतात. तुम्हाला शिस्त लावण्यासाठी लावत असतात. बजावल्या मुलींसाठी रामायण सांगतो. तुमच्या जीवनामध्ये कोणतंही रामायण घडू नये यासाठी मी रामायण सांगतो. पण त्यापूर्वी महाभारतातला एक प्रसंग तुम्हाला माहित आहे सर. तुमच्या शाळेमध्ये मी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, मंगळवेढा, लातूर, बार्शी, बीड 12 स्टेट मध्ये हिंडलो. पण तुमच्या इतकी बेशिस्त सर मुलं मला कुठं दिसली नाही. तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या कहाण्या मला ऐकायला मिळाल्या. मी रेकॉर्ड केल्या. लहान मुली. मी त्यासाठी मुलींना रामायण सांगणार आहे. रामायणामध्ये पात्र होतं सीता. पाहिली का तुम्ही रामायणातली? टीव्हीला पाहिजे ना मुलींनो? सीता वनवासात होती. जरा ताट बसा, चष्म्यावाले जरा ताट, रेड नका, सरळ बसा. सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर तिनं एक हरण पाहिलं. आणि हरण पाहिल्यावर ती रामाला म्हटली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. म्हटली ना? हरणाच्या कातड्याची चोळी हवी म्हटली ना? आता मला सांगा मुलींनो, त्या जंगलामध्ये, वनवासामध्ये तिला हरणाच्या कातड्याच्या चोळीची गरज होती का? गरज नव्हती. परंतु तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. मला हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आणि हरणाच्या कातड्याची चोळी हवी म्हटल्यावर रामाला असं वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामाने धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला.
ते हरिण मायावी होतं. ते हरिण मायावी होतं. आणि मग ठरल्याप्रमाणे ते झाडाच्या आड गेलं. त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला आणि ती लक्ष्मणला म्हणली भाऊजी, त्यांच्यावर कोणत्या तरी हिंस्र स्वपदानं झडप घातली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतोय, धावा, त्यांना वाचवा म्हटल्यावर लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. सीता म्हणली, तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस. लक्ष्मण म्हणला, बाते जातो. आणि असं म्हणून लक्ष्मणानं धनुष्यबाण उचलला आणि धनुष्यबाण उचलल्यावर जायला निघाल्यावर सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. मॅडम, तुमचं काय चाललंय तुमचं? शिक्षकांना शिस्त नाही ते शाळेत काय असणार? शिक्षक 4 पोरांना बोलवतात. ती लक्ष्मणला म्हणली, मी काय सांगत होतो आता? काय सांगत होतो? तुमचं लक्ष? रावणाला कोणी मारलं? म्हणजे तुम्ही नाही मारलं. ठीक आहे. मी काय सांगत होतो का लक्ष्मण म्हणला, नाही माते, काही होऊ शकणार नाही. सीतेचा विश्वास बसला नाही. सीता म्हणली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या लक्ष्मणाला बस माते जातो. जाताना त्याने धनुष्यबाण उचलला आणि जायला निघाला. पण सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानं जाता त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. कोणती? त्या रेषेचं नाव काय? लक्ष्मण रेषा, जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते, जी प्रत्येक स्त्रीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची असते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत घडतं. मग त्यावेळेला ही लक्ष्मण रेषा आखून तो गेला. तोही झाडाच्या आड अदृश्य झाला. झाडाच्या आड अदृश्य झाल्यावर त्याच वेळेला रावणानं भिक्षे करण्याचा वेळ घेतला. झोपडीच्या बाहेर आला आणि ओम तत्स भिक्षांनी भिक्षा वाढ माय म्हटल्यावर सीतेला वाटलं कुठेतरी गोसावी आलं दान धर्म करण्यासाठी, चांगल्या कामासाठी. सीता आतमध्ये गेली. आतमध्ये कंदमुळे फळे जे असेल ते घेतलं आणि ते वाढण्यासाठी अनावधानानं चांगल्या कामासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली. हे तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं ना. आणि ओलांडल्यावर त्यानं आपलं अकरा विकरा रूप धारण केलं. आपलं रूप धारण केलं आणि सीतेला उचललं आणि कुठं नेलं? लंकेमध्ये, अशोकवनामध्ये नेऊन उठवलं. आता त्यावेळेला तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. पण आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. बरोबर? म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, त्यावेळेला सीतेला घेऊन जात असताना एक गिधाड गटायू नावाच्या पक्षानं अडवलं, आपल्या प्राणाचं बलिदान केलं. परंतु त्या सीतेला सोडवण्यासाठी झुंज दिली. आजकाल कोणीही सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. तर जाऊ द्या. वसंत अंगारे साहेबांचं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानाच्या दिवशी मुली रडल्या. आपल्या बापाच्या नावाला पट्टा लागेल असं वागणार नाहीत असं बोलल्या. आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलं का बऱ्याच मुली मस्ती करत होत्या. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. पत्रकारिता म्हणजे समाजाच्या फायद्यासाठी, पत्रकारिता म्हणजे समाजसेवा, पत्रकारिता म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजायचं काम. हात भाकरी बनवण्यामध्ये गुंतलेले असताना कधी कुठं कोसून कशी कोळी येईल नेम नसतो. हात भाकरी भाजवताना कथून कशी गोळी नेम नसतो. किंवा पत्रकारिता म्हणजे सुळावरची पोळी, जी खाताना कधी सूळ सटकेल आणि गळा अटकेल याचा नेम नसतो. तरी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील आम्ही पत्रकार फक्त समाजाच्या हितासाठी, समाजातील नवीन मुली बाळी बिघडू नयेत, चांगल्या पंथानं वागावं, आपल्या बापाच्या इज्जतीचा बट्टा लागेल असं वागू नये यासाठी आमचा प्रयत्न असतो. आज पत्रकार दिन. सर पोरं कमी, त्यामुळे माझ्या बोलण्याचा आणि पोरांच्या शिस्तीचं बघितल्यावर पोरं कमी म्हणत, तरीही मी थोडक्यात सांगतो. रामायणामध्ये तुम्हाला वसंत अंगारे सरांनी एक उदाहरण सांगितलं. सैराट मधलं सांगितलं ना. सैराट मधला शेवट काय झाला त्या दिवशी मी सांगितलं का? सांगितलं?
नाही सांगितलं. शेवट काय झाला, चांगला झाला का? एखाद्या कोणत्याही बघा बऱ्याच वेळा मुली लगेच घायला येतात, मला लगीन करायचंय. त्या मोठ्याल्या मुलींनी तिच्या एखाद्या मैत्रिणीला विचारा लगीन करायचं कसं काय चाललंय, ती म्हणते नसतं केलं तरी बरं झालं. म्हणजे अति घाई संकटात जाईल. त्यामुळं बिलकुल करिअर करा, पहिला आपलं करिअर घडवा. कारण काय झालं, त्यावेळेस तो सैराट फेमस झाला, सैराट प्रसिद्ध झाला, सैराटची गाणी अशी जणांनी आणि त्या कर्नाळा भागच्या 200-250 मुली पळून गेल्या आणि त्या पळून गेल्यापैकी 199 मुली वापस आल्या आणि एक मुलीला तिकडे खलास करण्यात आलं आणि फक्त 199 मुलीचं जीवन बर्बाद झालं. एकदा बदनाम झालेल्या मुलीला, एकदा ज्या मुलीचं कॅरेक्टर आम्हाला बरीच पोरं सांगत होती, आमच्या पोरी लय बेकार वागतात, आमच्या पोरी कुठेही बोलतात, फोनवर तात्काळ बोलतात, बेकार वागतात. मग आता सांगा, एकदा बदनाम झालेल्या मुलीला तोंडावर कोणी चांगलं बोलेल, समाज स्वीकारत नाही. म्हणून त्या सैराट मधला एक प्रसंग सांगतो की मोठ्याची मुलगी होती, काय त्या मुलीचं नाव हिरोईनची आरची पाटील. आरची बरेच पैसे घेऊन पळाली, बापाचे बरेच पैसे घेऊन पळाली. ते पैसेही संपले. पैसे कसे संपले, ते रॉंग साईडनं परत उलट्या गाडीमध्ये आले. उलट्या गाडीमध्ये आल्यावर कळले, उसातून पळाले. उसातून पळाल्यावर परत पोलीस स्टेशनला त्यांना पकडलं. पोलीस स्टेशन मध्ये गेलं, कागद काढली. परत त्याला मारत असताना तिनं बंदूक छेडली, फाटी बाहेर काढला. सगळं पाहिलं ना तुम्ही, दोनदा पाहिलं बरोबर. तर मला सांगा, तिचे पैसेही गेले, त्या गोंधळामध्ये पैसे गेले. तिकडे गेल्याच्या नंतर तिनं काहीतरी डाग मोडला. डाग मोडल्यावर ते पैसे संपत आले आणि पैसे संपल्याच्या नंतर एका रात्री ते दोघं जण एका बाकड्यावर झोपलेले होते. पाहिले का झोपलेले? बाकड्यावर झोपलेले असताना रात्रीचे 5-7 वारकरी आले. 5-7 वारकरी आले आणि त्यांनी पाहिलं, अरे ही निष्पाप बालक, तिथं काय बरं यांचा प्रॉब्लेम असावा, त्यांना झोपायला जागा नाही, खायला अन्न नसेल, तिथं रात्रीच्या वेळी बाकड्यावर दोघंच आहेत, त्यांना उठवावं आणि आपल्या दिंडीमध्ये घेऊन जावं. आपल्या दिंडीमध्ये तंबू असतो, त्यांना राहण्याची झोपण्याची सोय असते, खाण्याची व्यवस्था असते, अन्नदान होतं. त्यामुळे त्यांना उठवलं आणि त्यांना म्हणले, चला पंढरपूरला चला, फक्त माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली एवढंच म्हणायचं. त्यांना उठवलं आणि वारीत घेऊन निघाले. पुढे घेऊन निघाले ते वारीत. तुम्ही पिक्चरच पाहिलं नाही का? मग कोण आले, वारकरी होते का कोण होते? 5-7 गुंड आले, मोठ्या मुलींना माहिती 5-7 गुंड आले आणि 2 गुंडांनी त्या परश्याला एका कोपऱ्यामध्ये नेलं आणि बाकीचे आणि बाकीचे 2-4 जण त्या आरतीच्या दोन्ही हाताला बहु सन्मानानं, फार प्रेमानं धरून एका कोपऱ्यामध्ये नेऊन शाल, श्रीफळ, नारळ आणि पुष्पहार देऊन तिचा सन्मान करणार होते. काय सन्मान करणार होते का मुलींनो? त्यावेळेला त्या मुलीचं नशीब बलवत्तर. प्रत्येक वेळेला नशीब साथ देत नाही किंवा प्रत्येक वेळेला ती ढेरिंगबाज अक्का सोडवायला येत नाही. त्यावेळेला ती ढेरिंगबाज अक्का आली आणि काहीतरी कन्नड मध्ये म्हणली, हे मात्र दम दिला आणि दम दिल्याच्या नंतर ते घाबरले आणि तिला सोडलं बरोबर. आणि जर ती अक्का आली नसती तर त्या आरतीची मिरची वाटून मसाला फेमस झाला असता. मला सांगा, लक्ष्मण रेषा ओलांडायची काय कारण होतं? एवढी कशाला घाई आली होती आणि एवढी घाई येऊन ती म्हटली मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? आता ते इंग्लिश मध्ये नेमकं काय होतं, ते इंग्लिश मध्ये नेमकं काय होतं काय नव्हतं? ते इंग्लिश मध्ये नेमकं काय नसतं. शारीरिक वासना असते, आकर्षण असतं, एखाद्या भोळ्या मागल्या मुलीला फसवण्याचा डाव असतो. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये उतावळे होऊ नका. आयुष्यामध्ये तुम्हाला जीवनामध्ये सगळं काय मिळणार आहे, पण आजची घाई संकटात जाईल. त्याच्यानंतरचा एक प्रसंग सांगतो की तिचं नाव काय, हिरोईनचं नाव काय? आरची. बरोबर. तुम्हाला मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई जास्त सांगता येणार नाही, पण आरची बरोबर माहिती आहे. ती आरची बघा, ती आरची एक दिवस मला सांगा, तिथून गेल्याच्या नंतर ती आरची किती वेळा खिदळली, किती वेळा हसली मला सांगा फक्त. पळून गेल्याच्या नंतर, त्या झोपडीत गेल्याच्या नंतर तिचा श्वास कोंडला, ती किती वेळा हसली? फक्त एकदाच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालं. तुला भेट कळत नाही का? ते कॅलेंडर कशाला आणलं?
तुला साधं एवढं कळत म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्याचा वाद सुरू झाला आणि मग दुसऱ्या दिवसापासून जर त्यांचा वाद सुरू होत असेल तर 2 दिवसापूर्वी ती त्याला मोठ्या प्रेमानं म्हणत होती. मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? ते नेमकं काय होतं? हे नेमकं काय नसतं. शारीरिक आकर्षण असतं ते नेमकं काहीच नसतं. आणि म्हणून मग त्यावेळेला एक दिवस ती आजी आली दुपारी चालीमध्ये आणि तो वडे तळत होता काहीतरी पळपट उलट पाट करत होता. पाहिलं का अशी? ती आजी आली म्हणली चल फारशा तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय येतो का? तो म्हणला जातोच. पाहिलं ना? जातोच म्हणजे तो गेला पिक्चर पहा. तो गेली पिक्चर पाहून आली याच्याबरोबर बॉस मध्ये बोलताना पाहिली आणि तो गेटवर होता. त्याचं डोकं भडकलं आल्यावर त्यांच्यात जोरामध्ये प्रेम सुरू झालं. एकमेकांशी जोरात वाद सुरू झाला आणि मग तो लई वाट लागला असेल ती म्हणजे असं तुला लई गोय आणि मग त्यांच्यात असं कडाक्याचं भांडण झालं. भांडण करता करता हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तिथं त्यांच्यामध्ये वाद झाला आणि तिथं तर एकदम जोरात ऍक्शन पॅक प्रेम सुरू झालं. आणि मग त्या प्रेमाच्या भरामध्ये त्यानं मोठा एक प्रेम लावलं थोबाडात लावलं. त्या वेटरने हुसकलं हे इथं भांडणं करायचे म्हणून त्याला हातून दिलं बाहेर. हातून दिल्यावरती आजची तुरतुर पुढे पडली आणि तो तिच्या मागे तुरतुर ते थांबाचे मला तुझ्याशी बोलायचंय. तो ती म्हटली मला तुझ्याशी बोलायचं नाही. ती म्हणली तुला लय इगो आहे. ते म्हणले तुला लय राग येतो. ती म्हणली तुझी लय घाण वाटते. तो म्हणतो तुझी लय किळस येते. आता मला सांगा 4 दिवसापूर्वी की आजची उड्या मारत होती बुलेटवरनं मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? ते नेमकं काय होतं? ते नेमकं काय नसतं. ते फक्त क्षणिक आकर्षण असतं आणि त्यामुळं अनेक मुली बर्बाद होतात. आणि एकदा बदनाम झालेली पळून गेलेली मुलगी परत आली की तिला स्वीकारत नाही. एकदा भिकाऱ्यासारखं जीवन तिच्या वाट्याला येतं. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. पण तोही प्रसंग जाऊ द्या. त्या दोघांचं भांडण झाल्यावर ती तुरतुर गेली. रोड क्रॉस केल्याच्या नंतर गाडीत बसली. गाडीत गेल्यावर त्या गावाकडे फोन झाला होता. आमदारकीच्या लेवलचा बाप ती पळून गेल्यामुळं गावात बदनाम झाला होता. बेइज्जत झाली होती. नशेत बेभान झाला होता. आणि ती जर घरी पोचली या दोघींचं काय चाललंय? पळून जाण्याचा प्रयत्न ना. काय प्लॅन नाही चालला ना. त्या दोघी कानात म्हणत होत्या काय करते आज तिथं ऐकल्यावर त्यांच्या डोक्यात काय तर तुमच्या शाळेतल्या मुलांचा सगळा इतिहास मला कळलाय. मी रेकॉर्ड केलाय. 5-7 पोरं बोलत होती. मी पूर्ण रेकॉर्ड केलाय. सीसीटीव्ही कॅमेरे झाडावर बसलेले आहेत. तुम्हाला मी एखाद्या चॅनलला एक क्लिक पाठवतो. तुम्ही जरा कंट्रोल करा. आपली भारतीय संस्कृती पाश्चात्य देशामध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि त्यावेळेला एक स्त्री त्यांचं व्याख्यान ऐकलं. त्यांच्या बोलण्यावर प्रभावित झाली आणि प्रभावित झाल्याच्या नंतर ती स्त्री त्यांच्या समोर आली म्हणली मला तुमच्याशी लग्न करायचंय. मला तुमच्याशी लग्न करायचं. तर तो म्हणला का करायचंय? तर मला तुमच्यासारखा सुंदर हुशार बुद्धिमान तेजस्वी असा मुलगा हवाय. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांना तिथं ठणकावून सांगितलं होतं का मला तुझ्यासारखा मुलगा हवाय ना तर मला तुझा मुलगा मान. 7 समुद्रापलीकडे ख्याती अशी आपली आदर्श भारतीय संस्कृती ही जर आपण नष्ट करायला लागलो तर काय होईल? तर त्याला कळलं होतं मला घरी गेल्यावर कापून टाकतील. मग त्याच वेळेला ती एका बसमध्ये बसली होती. बस एका स्टॉपला थांबली. बस स्टॉपला थांबल्याच्या नंतर एका खिडकीमधून एक भिकारी हात पुढे केला. भिकारणीनं भीक मागताना पाहिलं का? एक भिकारणीनं हात पुढे केला. आता मला प्रामाणिकपणा सांगा मुलांनो त्या भिकारणीमध्ये तिनं कुणाचं प्रतिबिंब पाहिलं? स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. खिंगारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा त्या भिकारणीमध्ये दिसला. मग त्या भिकारणीप्रमाणे
मला ही अशी जिंदगी वाटायला येईल हे तिच्या लक्षात आलं आणि तिच्या हे युक्तीनं पाहिलं त्या भिकारणीच्या मागे तरी तिचा नवरा म्हणजे भिकारी आहे, संरक्षणासाठी मी तर एक तरुण जवान मुलगी या लांडग्यांच्या जगामध्ये कुठं जगू शकेल, माझी कुत्तरतोड होईल आणि कुत्तरतोड होईल हे तिच्या लक्षात आलं. ती गाडीतून खाली उतरली आणि खाली उतरली परत मागं पळत सुटली पळत. तर त्याच वेळेला त्या परशाची हालत तुम्हाला माहिती आहे, त्यानं काय केलं होतं, फाशी घ्यायचा वाचला होता. त्या आरतीच्या नावानं गळ काढत होता, कॉटवर बसला होता आणि ती जशी खाली उतरली गाडीतून पळत सुटली आणि तिच्या झोपडीजवळ आली. झोपडीचा दरवाजा उघडला तस त्या आरतीनं पाहिलं, दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि ते 90च्या स्पीडनं दोघांनी एकमेकाला मिठी मारली. त्याला म्हणतात मराठीतलं प्रेम. ते इंग्लिश मधलं संपलं, गावाला गेलं, इंग्लिश मधलं लुटलं गेलं, बरबाद झालं. ते मराठीतलं प्रेम सुरू झालं. मग मुलींना मला सांगा, संकारे सरांनी तुम्हाला सांगितलं तुमचे आई वडील काय तुम्हाला खड्ड्यामध्ये लोटणार नाहीत, आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असं आयुष्यात वागणं. सर शिक्रापूर पोलीस स्टेशनला एक करोडपतीची 10वी शिकणारी मुलगी एका वीट भट्टी कामगाराबरोबर पळून गेली. तो बाप पोलीस स्टेशन मध्ये साहेबापुढे थोडी पसरत होता, रडून बेजार झाला होता. माझ्या मुलीला शोधा. आमच्यासारख्या 2-4 पत्रकारांनी विचारलं मुलीचे फोटो द्या. आपण मुलगी पळवली, मुलीच्या फोटो सकट बातमी देऊ. तर तो बाप रडायला लागला, नका साहेब, माझ्या मुलीचा फोटो तर पेपर मध्ये आला तर माझी बदनामी होईल. 4 गावामध्ये नातेवाईकामध्ये बदनामी होईल. माझ्या भावांच्या इतर मुलींचे लग्न होणार नाही. तो बाप रडत होता. शेवटी त्याची मुलगी 8 दिवसानंतर त्या मुलीचं प्रेत नगर जवळच्या एका नदीमध्ये मिळालं आणि तो जो मुलगा वीट कामगार होता तो पुढे फरार झाला आणि त्याच्याच 8 दिवसानंतर त्या बापानं आत्महत्या केली. आता मुलींना काय वाटत नाही, आता उतावळपणे काही निर्णय घेतात, पण तुमच्या नंतर तुमच्या घराण्यात काय परिणाम होतो हा जरा तुम्ही पेपरला वाचा, इतिहास चाळा. त्यामुळं मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बस एवढंच सांगतो आणि तुम्हाला एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये तुम्ही संतांचं नाव मुक्ताबाई माहिती, मुक्ताबाई ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराचं चरित्र थोडक्यात सांगतो. असं समजा तुम्ही सगळे मुक्ताई आहात आणि तुम्ही सगळे ज्ञानेश्वर आहात, तुम्ही सगळ्या मुक्ताई आहात. तर ज्ञानेश्वरांनी आतमध्ये ताटी बंद करून घेतली होती त्यावेळेला मुक्ताईनं त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, रागरुस्वा सोडा त्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आपण तरुण विश्वधारा. आता मला एकच सांगा, शेवटचा प्रश्न, कारण माझाही मूड नाही, शेवटचा एकच प्रश्न. भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे 2 सण कोणते असतात? रक्षाबंधन भाऊबीजेला तुम्ही भावाला ओवाळता, त्यावेळेला तुमचा भाऊ तुमच्या याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट ठेवतो, 100 रुपये ठेवतो. त्यामुळे तुम्ही एक काम करा, का मुलींनो फक्त एक काम करा, फक्त त्यावेळेला तुमचा भाऊ 100 रुपये ठेवील, त्याला म्हणा भाऊ रे तुझी ओवाळणी नको, पण तू एवढं काम कर, मला एवढी ओवाळणी टाक, तू माझ्याकडे ज्या बहिणीच्या मायानं बहिणीच्या प्रेमानं बघतोस ना त्याच प्रेमानं जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघ. त्यावेळेला पुढे अन्याय अत्याचार होणार नाही, ऑटोमॅटिक सगळं बंद होईल. म्हणून तुम्ही सगळ्या मुक्ताई आहात. 2-4 मुलींना हसायला आला असेल का त्यांना वाटलं आता आम्हाला टवाळक्या करता येणार नाही, सगळे भाऊ झाले. तर मला वाटतं सर, आपली भारतीय संस्कृती फक्त आपल्या मुलींच्या किंवा स्त्रियांच्या चारित्र्यावर जपून आहे. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, एवढंच मला सांगतो. हुतात्मा भगतसिंग राजगुरू त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं. का दिलं? ज्यावेळेस देशासाठी बलिदान दिलं आणि त्यावेळेला आपल्या समाजातला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार किंवा हे समाजातल्या मुलांचं वागणं जर त्या भगतसिंगांनी बघितलं तर तो भगतसिंग सुद्धा विचार करील आणि सुखदेवला म्हणेल, यार सुखदेव हम भी चीन कमी नौ के लिए अपनी जान गवाई.
म्हणून त्या आपल्याला स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. म्हणून आयुष्यामध्ये एवढं करा, शिका इतकं, आयुष्यामध्ये शिका इतकं, आयुष्यामध्ये शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं, हसा इतकं, आयुष्यामध्ये हसा इतकं, आनंद कमी पडेल आणि दौडा असे कमनशिबाचा फासा निखरून पडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.